जर मी तुम्हाला विचारलं की आजची सर्वात मोठी समस्या काय आहे, तर कुणी म्हणेल बेरोजगारी, कुणी शिक्षणाचा ताण, तर कुणी सोशल मीडियाचं व्यसन. पण खरी समस्या यापैकी काहीच नाही. खरी समस्या ही आहे की आपण आपली क्षमता पूर्णपणे वापरत नाही. आपण जगतो खरे, पण आपल्या खरी ताकदीपेक्षा खूपच कमी. कारण आपण नेहमी सोपा मार्ग निवडतो. आपल्याला पटकन यश हवं, पटकन पैसा हवा आणि मेहनत न करता शांतता हवी. पण लक्षात ठेवा, जो मार्ग सोपा असतो तो आपल्याला ध्येयापासून खूप दूर नेतो. हाच संदेश डू हार्ड थिंग्स ही पुस्तक आपल्याला देते. हे पुस्तक फक्त एक पुस्तक नाही, तर एक विचारांची क्रांती आहे. ते सांगतं की जर तुम्हाला जग बदलायचं असेल तर आधी स्वतःच्या भीतीवर मात करायला शिका. आयुष्यातील खरी मोठी जिंक आणि यश त्यांनाच मिळतं जे कठीण मार्ग निवडतात, जे अवघड गोष्टी करण्याचं धाडस करतात. ॲलेक्स आणि ब्रेट हॅरिस यांनी लिहिलेलं हे पुस्तक सांगतं की आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल तर सोप्या गोष्टींच्या बाहेर पडून कठीण मार्ग स्वीकारावा लागतो. आजच्या काळात तरुणांना कमी लेखलं जातं. समाजाला वाटतं की 15 ते 25 वय हे फक्त मजा करण्यासाठी असतं. पण सत्य हे आहे की हे वय सर्वात जास्त उत्पादक असतं. याच काळात स्किल्स तयार होतात, शिस्त लागते आणि मोठी कामं करता येतात. पण आपली अडचण ही आहे की आपण कम्फर्टेबल आयुष्याच्या मागे धावतो आणि शॉर्टकट शोधतो. खरं बदल तेव्हाच होतो जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन कठीण काम करायला सुरुवात करतो. पुस्तकात मिथ ऑफ अडॉलसन्स म्हणजेच किशोरवयाबद्दलचा खोटा समज सांगितला आहे. समाज म्हणतो की ठराविक वयाच्या आधी मोठी जबाबदारी घेऊ नका. पण लेखकांनी स्वतः 16व्या वर्षी हे पुस्तक लिहिलं आणि सिद्ध केलं की वय महत्त्वाचं नसतं, तर विचारसरणी आणि कृती महत्त्वाची असते. कठीण गोष्टी नेहमी मोठ्याच असतात असं नाही. कधीकधी लहान गोष्टीही कठीण असतात, जसं सकाळी लवकर उठणं, शिस्त पाळणं, मोबाईलपासून दूर राहणं, अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं. या गोष्टी आपल्याला कम्फर्ट झोनच्या बाहेर नेतात. पुस्तकात कठीण गोष्टींच्या 5 प्रकार सांगितले आहेत, ज्या आपल्याला अशक्य वाटतात, ज्या करायला मन नसतं, ज्या फक्त आपणच करू शकतो, ज्या इतरांसाठी अस्वस्थ करणाऱ्या असतात आणि ज्या मोठ्या ध्येयांसाठी आवश्यक असतात. जर आपण या कठीण गोष्टी करायला सुरुवात केली तर आपलं आयुष्य सामान्य राहणार नाही, आपण असामान्य बनतो. कठीण गोष्टी केल्याने फक्त यश मिळत नाही, तर आत्मविश्वास वाढतो, आपण मजबूत बनतो आणि समाजासाठी उपयुक्त व्यक्ती बनतो. शेवटी पुस्तक सांगतं की रोज थोडं थोडं कठीण करायला सुरुवात करा. जग एकदम बदलता येत नाही, पण स्वतःचा कम्फर्ट झोन नक्की तोडता येतो. रोज लहान कठीण पावलं उचलली तर आयुष्य हळूहळू साध्यापासून असाधारण बनू शकतं. कठीण कामे केल्याने माणूस शिस्तबद्ध होतो आणि त्याचा स्वभाव असा घडतो की ज्यावर लोक विश्वास ठेवू शकतात. पण प्रश्न असा पडतो की बहुतेक लोक कठीण कामांपासून पळ का काढतात? याचं उत्तर सोपं आहे. कारण कठीण कामे अस्वस्थ करणारी असतात. ती आपल्याला कम्फर्ट झोनच्या बाहेर नेतात आणि मेंदूला नेहमी सोप्या गोष्टी हव्या असतात. म्हणूनच अभ्यासाला बसल्यावर अचानक मोबाईल उचलावासा वाटतो किंवा जिमला जायची वेळ आली की कारणं शोधली जातात. हीच मानवी प्रवृत्ती आहे आणि याच ठिकाणी हार्ड थिंग्सची खरी ताकद दिसते. लेखक सांगतात की तरुणांना कमी लेखलं जातं. समाजाचा समज आहे की 15 ते 25 वय फक्त एन्जॉय करण्यासाठी असतं आणि गंभीर काम नंतर करायचं. पण हाच सगळ्यात धोकादायक गैरसमज आहे. कारण हेच वय सर्वात शक्तिशाली असतं. या वयात जर तुम्ही कठीण कामं केलीत तर आयुष्यभर टिकणारा आत्मविश्वास आणि ताकदीची पायाभरणी होते, जी कोणीही ढवळू शकत नाही. पुस्तक पुन्हा पुन्हा सांगतं की कठीण काम म्हणजे फक्त मोठे प्रोजेक्ट्स नाहीत, तर रोज करता येणाऱ्या लहान गोष्टी आहेत. सकाळी लवकर उठणं, मोबाईलपासून दूर राहणं, पालकांचा आदर करणं, रोज अभ्यास करणं, शिस्त पाळणं. ही छोटी छोटी कठीण पावलं तुम्हाला मोठा माणूस बनवतात. हळूहळू ही पावलं उचलताना आत्मविश्वास वाढतो आणि मोठ्या कामांसाठी तुम्ही तयार होता. जे आधी अशक्य वाटत होतं ते शक्य झालेलं तुम्हाला दिसू लागतं. कठीण मार्ग निवडला म्हणजे कधीच पडणार नाही असं नाही. खरं तर कठीण मार्गावर पडावंच लागतं, अपयश येतच. पण प्रत्येक पडीनंतर माणूस अधिक मजबूत बनतो आणि काहीतरी नवं शिकतो. थॉमस एडिसन किंवा राईट ब्रदर्स यांचं उदाहरण हेच सांगतं. वारंवार अपयश असूनही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत, म्हणूनच इतिहास घडला. अपयशाची भीती बाळगू नका, कारण अपयश फक्त कठीण काम करणाऱ्यांनाच मिळतं. अपयश असूनही पुढे जाणं हीच खरी जिंक आहे. कठीण कामांची सवय लावण्यासाठी पुस्तक एक सोपा मार्ग सांगतं. लहान ध्येय ठरवा. रोज 30 मिनिटे अभ्यास किंवा 15 मिनिटे व्यायाम.
ही ध्येय छोटी वाटतील, पण ती तुम्हाला कठीण गोष्टींसाठी ट्रेन करतात. नंतर हळूहळू ध्येय वाढवा. 1 तास अभ्यास, 1 तास व्यायाम, एखादी नवी स्किल शिकणं. काही काळानंतर मेंदू कठीण कामांना घाबरणं सोडतो आणि स्वतःच चॅलेंज शोधू लागतो. कठीण काम केल्याने तुम्ही इतरांनाही प्रेरणा देता. लोक तुम्हाला पाहून म्हणतात, हा करू शकतो तर मी का नाही? हीच हार्ड थिंग्सची ताकद आहे. ती फक्त तुम्हालाच नाही तर आजूबाजूच्या संपूर्ण जगालाही बदलू शकते. जर प्रत्येकाने सोप्याऐवजी कठीण मार्ग निवडला तर समाज अधिक शिस्तबद्ध, आत्मविश्वासी आणि जबाबदार बनेल. पण कठीण गोष्टी सतत कशा करायच्या? कारण सुरुवातीचा उत्साह काही दिवसांतच कमी होतो. इथेच कन्सिस्टन्सी महत्त्वाची ठरते. पुस्तक सांगतं, कन्सिस्टन्सीचं गुपित शिस्तीत आहे. मन असो वा नसो, योग्य काम करणं म्हणजे शिस्त. मन नेहमी सोपा मार्ग शोधतं, म्हणून मनाचा मालक तुम्हालाच बनावं लागतं. 4थ्या दिवशीही तुम्ही ठरलेलं केलंत तर तिथूनच शिस्त तयार होते. कठीण कामं नेहमी एकट्यानेच करावी लागतात असं नाही. योग्य मित्र, योग्य टीम, योग्य संगतही गरजेची असते. जे लोक तुम्हाला खाली खेचतात त्यांच्यात राहून प्रगती होत नाही, पण जे मित्र मोटिवेट करतात, चॅलेंज देतात, त्यांच्यासोबत कठीण कामं सोपी वाटतात. इतिहासातली प्रत्येक मोठी कामगिरी ही टीमवर्कमधूनच झाली आहे. जबाबदारी घेणं हेही एक मोठं कठीण काम आहे, पण जबाबदारीच माणसाला मोठं बनवते. स्वतःच्या निर्णयांची, अभ्यासाची, करिअरची जबाबदारी घेतली की सामान्य माणूस असामान्य बनतो. जबाबदारीत धोका असतो, टीकाही होऊ शकते, पण जबाबदारी न घेतल्यास कधीच जिंकता येत नाही. कठीण कामं फक्त यशासाठी नाहीत तर भविष्यासाठी तयारी म्हणूनही आवश्यक आहेत. आयुष्य नेहमी सोपं नसतं. आज छोट्या कठीण गोष्टींनी स्वतःला घडवलं नाही तर उद्याच्या मोठ्या अडचणी तुम्हाला मोडून टाकतील. पण आजच ट्रेनिंग घेतलं तर कोणतीही अडचण तुम्हाला हरवू शकणार नाही. शेवटी कठीण कामं सुरुवातीला अवघड वाटतात, पण हळूहळू तीच नॉर्मल बनतात, जसं जिममधील व्यायाम. म्हणूनच सोप्याऐवजी कठीण निवडा, कारण कठीण मार्गच तुम्हाला असामान्य बनवतो. आणि जेव्हा तुम्ही सतत छोटे छोटे कठीण कामं करू लागता, तेव्हा तुम्ही आपोआप पुढच्या पातळीच्या कठीण कामांसाठी तयार होता. आता जरा विचार करा, जर तुम्ही रोज फक्त लहान कठीण पावलं उचलायला सुरुवात केली तर काही वर्षांनी स्वतःला कुठे पाहाल? जेव्हा बाकी लोक सोपं आयुष्य जगत तिथेच थांबलेले असतील, तेव्हा तुम्ही शिस्तबद्ध, आत्मविश्वासी आणि यशस्वी व्यक्ती बनलेले असाल. हाच या पुस्तकाचा खरा उद्देश आहे. पुस्तक सांगतं की कठीण काम करणं ही काही टॅलेंटची गोष्ट नाही, तर तो एक निर्णय आहे. हा निर्णय प्रत्येक माणूस घेऊ शकतो. फरक इतकाच की काही लोक भीतीमुळे निर्णय घेत नाहीत, तर काही जण धाडस दाखवून घेतात, आणि तेच लोक असामान्य बनतात. म्हणूनच स्वतःला प्रश्न विचारा, तुम्हाला सोपं आयुष्य जगून सामान्य राहायचं आहे की कठीण आयुष्य निवडून असामान्य बनायचं आहे? शेवटी सगळा फरक तुमच्या निर्णयावरच अवलंबून असतो. जेव्हा तुम्ही कठीण काम करायला सुरुवात करता आणि हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढतो, तेव्हा तुमचं आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. जे काम आधी ओझ्यासारखं वाटायचं त्यातच तुम्हाला मजा वाटू लागते. हाच खरा टर्निंग पॉइंट आहे. कठीण काम स्वीकारल्याने तुमची विचारसरणी आणि तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. सुरुवातीला एखाद्या अवघड कामासमोर उभं राहिल्यावर मेंदू कारणं देऊ लागतो. वेळ नाही, एनर्जी नाही, नंतर करू, लोक काय म्हणतील. पण जेव्हा तुम्ही ही कारणं दुर्लक्षित करून कृती करता, तेव्हा तुमच्यात एक नवी ताकद निर्माण होते. हे वारंवार घडलं की तुमची व्यक्तिमत्वच बदलू लागतं. कठीण काम म्हणजे नेहमी मोठे झगमगते प्रोजेक्ट्सच असतात असं नाही. कधीकधी कठीण काम म्हणजे संयम ठेवणं, जेव्हा सगळ्यांना पटकन निकाल हवा असतो. कधी कठीण काम म्हणजे प्रामाणिक राहणं, जेव्हा खोटं बोलणं सोपं असतं. कधी कठीण काम म्हणजे योग्य मार्ग निवडणं, जेव्हा चुकीचा मार्ग जास्त आकर्षक वाटतो. प्रत्येक परिस्थितीत कठीण काम वेगळ्या स्वरूपात समोर येतं. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही कठीण गोष्ट निवडता, तेव्हा तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वात एक वीट जोडता. हळूहळू त्या विटांपासून मजबूत भिंत तयार होते. हीच भिंत तुम्हाला पडण्यापासून वाचवते आणि आयुष्यभर तुम्हाला सावरते. पुस्तक सांगतं की कठीण काम केल्याने तुमच्यात नेतृत्वगुण आपोआप निर्माण होतात, कारण खरा नेता तोच असतो जो सगळ्यात आधी अवघड मार्गावर पाऊल टाकतो आणि इतरांनाही प्रेरणा देतो. आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येईल, खरा नेता तोच असतो जो कठीण काम करून उदाहरण घालून देतो. आजच्या काळात एक मोठी अडचण म्हणजे डिस्ट्रॅक्शन. मोबाईल, सोशल मीडिया, गेम्स, एंटरटेनमेंट सतत आपलं लक्ष विचलित करतात. त्यांच्यापासून दूर राहणं हेच एक मोठं कठीण काम आहे. पण जो हे शिकतो तोच आपली ध्येय साध्य करतो. त्यासाठी सिस्टीम तयार करणं गरजेचं आहे. कामासाठी ठराविक वेळ, अभ्यासासाठी ठराविक वेळ आणि मनोरंजनासाठी वेगळी वेळ. आणि ही सिस्टीम शिस्तीनं पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
कठीण कामांचा खरा परिणाम तेव्हा होतो जेव्हा तुम्ही ते फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी करता. गरजूंना मदत करणं, मित्राला चुकीच्या मार्गापासून परावृत्त करणं, चुकीविरुद्ध उभं राहणं, ही सगळी कामं अस्वस्थ करणारी असतात. पण याच कामांमुळे तुम्हाला खरी प्रतिष्ठा मिळते आणि समाजात बदल घडतो. जर तुम्ही सतत कठीण कामांची सवय लावलीत तर त्याचा परिणाम फक्त अभ्यास किंवा करिअरपुरता मर्यादित राहत नाही. तुमचे नाते सुधारतात, संयम वाढतो, संवाद कौशल्य सुधारतं आणि आत्मनियंत्रण मजबूत होतं. या सगळ्या गुणांमुळे तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होता. कठीण कामांची सर्वात मोठी ताकद म्हणजे ती तुम्हाला असा माणूस बनवतात ज्याच्यात जग बदलण्याची क्षमता असते. प्रत्येक तरुणामध्ये ही क्षमता असते. फरक इतकाच, कोणी ती वापरतो तर कोणी वाया घालवतो. जेव्हा तुमची सवय बदलते तेव्हा तुमची विचारसरणीही बदलते. प्रत्येक काम तुम्हाला अडचण न वाटता एक चॅलेंज वाटू लागतं. अभ्यास असो किंवा व्यायाम, सुरुवातीला सगळं कठीण वाटतं, पण रोज थोडं थोडं स्वतःला आव्हान दिलत तर जे आधी अशक्य वाटत होतं तेच नंतर सहज शक्य होतं. हाच नियम आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात लागू होतो. पुस्तक सांगतं की कठीण काम केल्याने धैर्य निर्माण होतं. धैर्य म्हणजे भीती नसणं नव्हे, तर भीती असूनही कृती करणं. भीती असूनही पाऊल पुढे टाकणं हेच तुम्हाला पुढे नेतं. सतत असं केल्यावर भीती हळूहळू नाहीशी होते. जे लोक कठीण काम करतात त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. लोक त्यांना गंभीरपणे घेतात, त्यांचा आदर करतात. कारण सोपं काम करणारे खूप असतात, पण कठीण काम करणारे फार थोडे असतात. आणि हेच लोक इतिहासात लक्षात राहतात. शेवटी पुस्तक स्पष्ट सांगतं, आसान आयुष्य तात्पुरता राहम देतं, पण नंतर पश्चात्ताप देतं. कठीण आयुष्य संघर्ष देतं, पण त्यातूनच खरी ताकद आणि खरी आनंद मिळतो. जर सामान्य राहायचं असेल तर सोपा मार्ग निवडा, पण असामान्य बनायचं असेल तर कठीण मार्ग निवडा. दररोज आयुष्यात 2 पर्याय येतात, एक सोपा आणि एक कठीण. तुमचं भविष्य त्या निवडीवर अवलंबून असतं. म्हणून आजपासून ठरवा, सोपा नाही तर कठीण मार्ग निवडायचा. कारण कठीण मार्गच तुम्हाला घडवतो, घासतो आणि तुमच्या आतल्या हिऱ्याला चमक देतो. डू हार्ड थिंग्स हे पुस्तक नाही तर एक संदेश आहे. जग बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदलावं लागतं.